नमस्कार मंडळी, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गजानन महाराजांच्या तारक मंत्राबद्दलचा अनुभव बघणार आहोत. आपण श्री स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र नेहमी करता ऐकतो किंवा म्हणतो, निशंक हो निर्भय हो रे म्हणा. परंतु संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा देखील तारक मंत्र आहे, हे खूप कमी भक्तांना माहिती आहे. तर आजचा अनुभव हा आपल्यासोबत शेअर केला आहे. तर त्यांचं नाव आहे संजय शंकर नारंगीकर, राहणार ठाणे. इथून त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे आणि तारक मंत्र कुठे आणि कसा बघायचा हे देखील त्यांनी त्यासोबत सांगितलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण त्याबद्दलची माहिती मिळू शकेल. त्यासोबतच तुम्हाला देखील तुमचे अनुभव शेअर करायचे असतील, संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या बद्दल तुम्हाला काही अनुभव आले असतील आणि तुम्हाला ते शेअर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मेल ID त्यासोबतच व्हॉट्सअप नंबर देखील देते. तुम्हाला जर का व्हिडिओ करून तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला तो अनुभव मांडायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती तसं शेअर देखील करू शकता, किंवा तुम्हाला जर का लिहून पाठवायचं असेल तर तुम्ही मेल करा किंवा मग व्हॉट्सअपला देखील तुम्ही तसा तुमचा अनुभव हा शेअर करू शकता. चला तर अनुभव हा त्यांच्या शब्दामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय गजानन श्री गजानन. विषय शेगाव संत श्री गजानन महाराजांचा कृपातीर्थ तारक मंत्र. नमस्कार भक्तांनो, गेली 30 वर्ष म्हणजे 30 एप्रिल 1993 सालापासून अक्कलकोट येथे जात आहे आणि गेली 11 वर्ष म्हणजेच 25 मार्च 2013 सालापासून शेगाव येथे नियमितपणे जात आहे दर्शनाला. ऑक्टोबर 2021 महिन्यात शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनात जात होतो. ठाण्यावरून दुपारी सेवाग्राम ट्रेनमध्ये बसलो शेगाव येथे जाण्यासाठी. कसारा स्टेशनवर काही भक्त आले. मी ज्या कंपार्टमेंटमध्ये होतो तेथे ते सुद्धा शेगाव येथे जात होते. त्यांनी त्यांच्या मोबाईलवरती अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपातीर्थ तारक मंत्र निशंक हो निर्भय हो रे म्हणा प्रचंड स्वामी बळ ऐकत होते. अक्कलकोट स्वामींचा कृपातीर्थ तारक मंत्र आहे आणि खूप गायकांनी गायला आहे, पण श्री गजानन महाराज कृपातीर्थ तारक मंत्र का नाही आहे, असेल तर तो कुठे असेल असे मनात विचार येत होते. दुसऱ्या दिवशी शेगाव मुडगाव महाराजांच्या पादुका व अक्कलकोट महाराजांची सजर केलेली विहीर आणि महाराजांची चिलीम दर्शन केले आणि ठाणे येथे घरी आलो. 2 दिवसानंतर मला फेसबुक व श्री गजानन महाराज कृपातीर्थ तारक मंत्र PDF मध्ये मिळाला आणि डोळ्यात अश्रू आले आणि मनात वाटले की श्री गजानन महाराज प्रवासात माझ्या मनातील विचार ऐकत होते की काय. नंतर मी चित्रपट आणि TV व शास्त्रीय संगीत गायक माननीय श्री अमोल बावडेकर सर यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो आणि श्री गजानन महाराजांचा कृपातीर्थ तारक मंत्र गाण्याची आणि संगीत देण्याची विनंती केली. श्री गजानन महाराजांच्या कृपातीर्थ तारक मंत्रासाठी श्री अमोल बावडेकर सरांनी 2-2.5 महिने चाल देण्यासाठी व संगीत देण्यासाठी खूप मेहनत घेतली. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी हे सर्व करण्यासाठी काहीही पैसे घेतले नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी म्हणजेच 23/2/2022 ला श्री गजानन महाराजांचा कृपातीर्थ तारक मंत्र प्रसिद्ध केला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अजूनही हा तारक मंत्र खूप भक्तांकडे पोहोचलेला नाही. कृपया खालील लिंकवरती क्लिक करा आणि डोळे बंद करून तो जरूर ऐका व जास्तीत जास्त भक्तांना पुढे पाठवा. लिंक त्यांनी इथे दिलेली आहे, किंवा यूट्यूबवरती जाऊन तुम्ही श्री अमोल बावडेकर यांच्या चॅनलवरती देखील ऐकू शकता. त्यांचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. संजय शंकर नारंगीकर ठाणे. आणि त्यांनी त्यांचा इथे व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे. त्यांचा व्हॉट्सअप नंबर आणि अमोल बावडेकर हे तुम्ही नाव लक्षात ठेवा. चॅनलवरती नक्की जा आणि श्री गजानन महाराजांचा तारक मंत्र नक्की ऐका. मी देखील हा तारक मंत्र ऐकला आहे आणि खरंच खूप मंत्रमुग्ध करणारा हा तारक मंत्र आहे. तुम्हाला खूप आतून मनातून असा आनंद होईल की खरंच खूप सुंदर हा तारक मंत्र अमोल बावडेकर सरांनी गायलेला आहे. तुम्ही आवर्जून हा तारक मंत्र ऐका. आणि गजानन भक्तांच्यासाठी खरंच ही एक पर्वणी आहे की एवढा सुंदर तारक मंत्र त्यांनी तो म्हटलेला आहे. त्यातलं संगीत देखील खूप सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून तो तारक मंत्र ऐका आणि सगळ्यांच्या सोबत जे गजानन भक्त असतील किंवा तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांना नक्की शेअर करा. यूट्यूबची लिंक तुम्हाला इथे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकत नाही, म्हणजे यूट्यूबचे तसे रूल्स अँड रेग्युलेशन असतात की आपण दुसऱ्यांची लिंक शेअर करू शकत नाही. त्यामुळे अमोल बावडेकर सरांच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो तारक मंत्र नक्की ऐका, सगळ्यांच्या सोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि त्यासोबत संजय नारंगीकर सर यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर केला आणि एवढा सुंदर तारक मंत्र सर्व गजानन भक्तांना तुम्ही दिला. त्याबद्दल खरंच खूप खूप तुमचे मनापासून आभार. आणि खरंच गजानन भक्तांच्यासाठी ही खूप मोठी एक पर्वणी आहे की एवढा सुंदर तारक मंत्र आहे तो, म्हणजे मी काल ऐकला आणि खरंच तो मन असं आनंदी झालं, प्रफुल्लित झालं आणि खरंच असं वाटलं की तो तारक मंत्र मी पुन्हा पुन्हा ऐकत राहू. त्यामुळे सर्व गजानन भक्तांनी आवर्जून हा तारक मंत्र ऐका, सगळ्यांच्या सोबत शेअर करा. आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यासोबतच श्री गजानन महाराजांच्या बद्दल काही अनुभव शेअर करायचे असेल त्यांनी आवर्जून शेअर करा. तुमच्या सगळ्यांचं स्वागत
वाटत आहे। मंत्र नक्की ऐका, खूप सुंदर मंत्रमुग्ध करणारा तारक मंत्र आहे। म्हणजे काल मी तो तारक मंत्र खूप वेळेस ऐकला, म्हणजे माझं मन भरत नव्हतं, एवढा सुंदर तो तारक मंत्र आहे। खूप सुंदर त्यांनी म्युझिक दिलेलं आहे। असं वाटते तारक मंत्र ऐकतच राहावं। त्यामुळे तुम्ही देखील गजानन भक्त असाल तर नक्की तो तारक मंत्र ऐका। त्यासोबत रिलेटिव्हजना आणि जे गजानन महाराजांचे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत हा तारक मंत्र नक्की पोहोचवा। आपले जे व्हिडिओ नियमितपणे बघतात किंवा जे गजानन महाराजांचे भक्त आहेत त्यांना देखील त्यांचे अनुभव शेअर करायचे असतील तर नक्कीच तुम्ही मेल करा किंवा मग व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलमध्ये नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।